भोंदूगिरीतून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातच्या मालमत्तेचा माग काढताना त्याचे धागेदोरे हे थेट पनवेलपर्यंत येऊन पोहोचलेत। पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात त्याच्या नातेवाईकांच्या नावावर सातबाराच्या नोंदी झाल्याचं उघडकीस आलंय। या जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये वापरल्याची चर्चा आहे आणि नोंदणी प्रक्रिया देखील जलद करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे आरोप होत आहेत। पनवेल परिसरात वाढत्या जमीन दराचा फायदा घेण्यासाठी खरातनं गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पण या व्यवहारात वापरलेली मोठी रक्कम नेमकी कुठून आली याबाबतच्या चौकशीची मागणी आता जोर धरते। तसंच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। या प्रकरणात मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे। खरातची मुलगी आणि पत्नीच्या नावे जमीन गुंतवणूक करणं हे मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांना भोवल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आपला प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीकडून। मुकुल, काय सविस्तर माहिती आहे? अशोक खरात याच्या पत्नीसोबत अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीची भागीदारी होती। त्यांच्या कुटुंबासोबत त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे अभिजित भांडे पाटील जे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते त्यांची प्रतिनियुक्ती ही संपुष्टात आणण्यात आलेली आहे आणि त्यांना आता पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये कामकाजासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अशोक खरात याचे ज्यावेळेस कारनामे समोर आले त्यानंतर त्याचे सनदी अधिकाऱ्यांसोबतचे संबंध लक्षात आले आणि त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांवर आता कारवाईला सुरुवात झाली आणि पहिली बदली ही अभिजित भांडे पाटील यांची असल्याचं बोललं जात आहे। धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल। आणि एक मोठी बातमी आहे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती हाती आली आहे। त्यांना तातडीने